मैत्रिणींनो, आपण निघालो आहोत दत्ताच्या मंदिराकडे जाण्यासाठी. दत्ताचं मंदिर हे पाण्याखाली आहे. हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि दत्ताचे मंदिर, औदुंबरचे दत्ताचे मंदिर आहे पाण्याखाली. हा आहे तो मार्ग. एवढे पाणी चढलेलं आहे, संपूर्ण मंदिर पाण्याखाली आहे. इथे देववरती आल्यावर इथे समोर एक देवघर आहे. तिथे देव ठेवले जातात. इथे हॉटेल दुकानं सगळे आहेत. हा आहे देवघराकडे जाण्याचा मार्ग. इथून थेट गेला की देवघर आहे. पाणीवरती आल्यावर तिथे देव ठेवले जातात. आता आपण जातोय देवघराकडे. हा आहे देवघराकडे जाण्याचा मार्ग. आणि तुम्हाला समोर दिसतच असेल, इथं आहे देवघर. हा आहे देवघरचा परिसर. हा आहे देवघर. इथे देव ठेवलेले आहेत. ते आहेत देव. आणि आता इथे औदुंबरमध्ये 2 मठ आहेत. एक नारायण मठ आणि ब्रह्मानंद मठ. या रोडला आपण जात आहोत. इथे आहे भक्तांनी तिथे जेवणाची सोय होते. हे आहे आमचं छोटंसं औदुंबर. इथे भेळची दुकानं, भेळची गाडी, दुकानं सगळे आहेत. आता आपण निघालेलो आहोत मठाच्या रोडला. मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. दोन्हीकडून रस्ता आहे. तर आपण निघालो आहोत दुसऱ्या रोडला. तर मारुतीचं मंदिर, तर हे शंकराचं मंदिर. हा आहे दुसऱ्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. पण दुसऱ्या मार्गाने मंदिराच्या रोडला चाललेलो आहोत. आता आपण मंदिराकडे जात आहोत. तर म्हणजे मला दाखवणार आहे कृष्णा नदी. हे आहे औदुंबरची कृष्णा नदी. मंदिरात पाणी शिरलेलं. औदुंबरमध्ये दत्ताचं मंदिर आहे. ते पाणी इथंपर्यंत चढलेलं आहे. हा आहे मंदिरात जाण्याचा मार्ग. मंदिराच्या पलीकडे भुवनेश्वरीचं मंदिर आहे. तर आपण निघालो आहोत मठाच्या रोडला. औदुंबरमध्ये 2 मठ आहेत. त्या मठाच्या रोडला चाललेलो आहोत. ते दुकानं आहेत, भेळच्या गाड्या आहेत. आता मी तुम्हाला मठाकडचं पाणी दाखवणार आहे. किती चढलेलं आहे ते. तर हा आहे मठाकडे जाण्याचा मार्ग. हा आहे मठाकडे जाण्याचा परिसर. आहे गेस्ट हाऊस. आता आपण आलेलो आहोत मठाकडे त्या रोडला. तर तुम्हाला इथल्या मठाकडेचं पाणी दाखवते. इथे नारळाची झाडं आहेत. इथे 2 मठ आहेत. हे आहे औदुंबरच्या मठाकडचं पाणी. इथे अन्नछत्र आहे. ते अन्न शिजवतात आणि लोकांना अन्नाचा प्रसाद देतात. इथं गाईचा गोठा. हे आहे औदुंबरची कृष्णा नदीचं पाणी. आणि तिथे पलीकडे भुवनेश्वरीचं मंदिर आहे.
इथे हा मठाकडचा परिसर आहे. इथे नारळाचे झाडं आहेत, फोटोचं स्टुडिओ आहे. आणि आता आपण जाणार आहोत नारायण मठ आणि ब्रह्मानंद मठ. औदुंबरमध्ये 2 मठ आहेत. त्या मठाच्या साईडला हा आहे तो रोड. आणि हे आहे आमचं छोटंसं औदुंबर. आणि ही छोटीशा औदुंबरची माहिती. हे आहे नारायण मठ, म्हणजे ह्याला कॉमन नाव आहे नवा मठ. आणि हा आहे ब्रह्मानंद मठ, म्हणजे ह्याला नाव आहे जुना मठ. हा आहे जुना मठाकडे जाण्याचा मार्ग. आपण निघालेलो आहोत जुना मठाकडे. त्याचा रस्ता जाण्याचा हा आहे. हा मठाकडे जाण्याचा आजूबाजूचा परिसर आहे. ते घर आहेत, तर झाडं आहे. इथून सुद्धा आपल्याला झाडे दिसत आहे. आपण पोचतच आहोत ब्रह्मानंद मठामध्ये, तिथल्या परिसरात. तर पुढे गेला की असं ब्रह्मानंद मठ आहे. ते पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून वर जायचं. आणि तिथे आहे ब्रह्मानंद मठ. ते शंकराचे पिंड आहे, झाडं आहेत. हा आहे जुना मठाच्या परिसराचा भाग. आजूबाजूचा निसर्ग, ते राहण्यासाठी खोल्या आहेत लोकांसाठी. हे आहे शंकराचं मंदिर छोटंसं. तर आता कुलूप घातले, त्यामुळे दिसत का नाही माहीत नाही. आत खूप अंधार आहे आणि कुलूप घातलेलं आहे. त्याच्या आत शंकराचं मंदिर आहे. इथे पण महादेवाचे पिंड आहे, तुळस आहे. हा आहे जुना मठाच्या परिसराचा, जुना मठाचा परिसर. पिंपळाचं झाड, हनुमानाचं छोटंसं मंदिर. हा जुना मठाचा परिसर. आणि आता आपण येताना पाहिलंच की तो नवीन मठाचा, म्हणजे त्याला कॉमन नाव नवीन मठ आहे नारायण मठ. तो भाग आपण पाहिला. हे 2 मठ आहेत. इथून रस्ता आहे. इथून पुढे गेलं की उजव्या साईडला गेलं की भक्त निवास आहे. आणि हे आमचं आहे छोटंसं औदुंबरची माझी छोटीशी माहिती. आणि हे छोटंसं आमचं औदुंबर. तुम्हाला कसं वाटलं सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.